तर चला मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघं जाणार आहोत आपल्या गावी. आणि एक ट्विस्ट असं आहे की आम्ही ना घरी सांगितलंच नाही की आम्ही घरी येतोय म्हणून, कारण आम्ही देणार आहोत घरच्यांना सरप्राईज. आम्ही तर खूप एक्साइटेड होतो घरच्यांना सरप्राईज देण्यासाठी. तर पुणे टू नागपूर असा प्रवास करणे होता. ट्रेन बसची काही अगोदर रिझर्वेशन केली नव्हती, तिकीट वगैरे. हा वेळेवर तयार केलेला प्लॅन होता. कॉलेजच्या मित्रांना सुद्धा माहित नव्हतं की मी जातोय म्हणून घरी. नंतर आम्ही बसने जायचं ठरवलं. तर मला जाणे होता अगोदर पुण्यातील संगमवाडी येथे, पण मी चुकीने विश्रांतवाडी येथे गेलेला. आणि कंडिशन एवढी खराब झाली होती की जर पुण्यावरून नागपूरला जाणे आहे तर ऑनलाईन 9:30 ची तिकीट दाखवत होती बस वगैरे. आणि हा जागेचं घोड झाले असल्यामुळे मी एक्झॅक्ट 9:30 संगमवाडी येथे पोहोचलेला. आणि या जिगरी मित्रासोबत जाणार होतो या अनोख्या प्रवासाला. यावेळेला बसेस होत्या पण खूप एक्सपेन्सिव्ह होत्या. तर आम्हाला एक कशी तरी बस मिळाली आणि ते पण नॉन एसी. आणि या अगोदर कधी नॉन एसी मध्ये प्रवास केलेला नव्हता. कंडिशन काय होणार होती समोर जाऊन माहिती नाही, पण घरी जाणे होतं एवढं माहित होतं. तर मग फायनली या प्रवासाची सुरुवात झाली. दोघं मित्र मस्ती मजाक करत मस्त जात होतो. तर प्रवासात काही वाटत नव्हता तेवढा. आणि रात्री बस पण थांबलेली, जेवणासाठी जेवण वगैरे करत बस निघाली. मस्तपणे झोपलो नंतर आणि डायरेक्ट सकाळी उठलेलो. आणि हालत तेवढी काही खराब झाली नव्हती आमची. आणि फायनली आम्ही आपल्या डेस्टिनेशन नागपूर इथं पोहोचलेलो. आता इथून आमचे घर अजून 150 किलोमीटर एवढं आहे. व्हिडिओ खूप लांबलेली आहे, तर मी पुढल्या व्हिडिओमध्ये बघू की आपण घरच्यांचे रिएक्शन काय होतं आपण जेव्हा घरी पोहोचतो तेव्हा. तर आज 26 ऑफ कॉस्ट हे स्क्रिप्ट आणि आता व्हिडिओ सिंगल टेक मध्ये व्हॉइस ओव्हर केला. चला बाय बाय, भेटू.